राजगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणासी वंदितो अजन्मझी काय, जगदीश्वरासी जोडली जा। इकडे बघा शिक्षक। सामूहिक पद्य म्हणतो, सर्वांनी पाठीमागे म्हणा। शतशतकांचे स्वप्न मनोहर आज येतसे आकारा, भारत भूच्या छत्रपतींचा जय जयकार करा। कोणी माझ्या पाठीमागे म्हणू नका। शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी केलेल्या सर्व शौर्याचे आपणास स्मरण होते। भगवा ध्वज पाहून जी प्रेरणा मिळते तीच प्रेरणा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळते। धूळ खात पडलेला भगवा ध्वज त्यांनी पुन्हा उभारला, तो फडकावला आणि हिंदू पदशाहीला पावन केले। त्यांनी नष्ट झालेल्या हिंदुत्वाचे पुनर्जीवन केले। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपला आदर्श मानायचा असेल तर त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून ठेवा। धन्यवाद। वायुर्गंधस्य सदसत्कर्मण प्रोरको नृपम प्रवर्तको धर्मनाशकस्मतो रवी। अर्थ, ज्याप्रमाणे हवा ही चांगल्या आणि वाईट गंधाचा स्रोत आहे, त्याप्रमाणे राजा हा सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्माचा प्रेरक आहे। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करणारा आणि धर्माचा प्रसार करणारा आहे, त्याचप्रमाणे राजा हाही अधर्माचा नाश करणारा आणि धार्मिकतेचा प्रवर्तक असावा। जय श्रीराम। वक्त्यांचा परिचय करून देतोय। आजचे आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री शुभमजी महाराज बनकर, बाल कीर्तनकार व गायनाचार्य। जय श्रीराम। रामकृष्ण हरी। प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, कीर्तिवंत, गुणवंत, यशवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणासी वंदितो अजन्मझी काय, जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती, तुम्हा वंदितो शिवछत्रपती, चरणासी वंदितो शिवछत्रपती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मातृवर्ग, पितृवर्ग सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे। हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे। ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व एकत्रित जमलेलो आहोत, ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे। छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले। स्वराज्य स्थापन करत असताना किती त्यांना अडथळे आलेत हे सर्वांना ज्ञात आहे। आणि तुम्ही सर्वांनी मिळून मला एवढं मोठं स्टेज दिलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आज शिवराज्याभिषेक सोहळा। पहिला मुद्दा, राज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचे सांगून जाईल। 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या पोटी जन्माला आलेले बाळ म्हणजे शिवबा। मुघलांच्या अत्याचाराचा कर्तब काळ म्हणजे शिवबा। महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे अखंड छाप म्हणजे शिवबा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। जगातील माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा। जगातील माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा। व तुम्हा आम्हा सर्व अखंड हिंदुस्थानाचे बाप म्हणजे शिवबा।
छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांचे महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार आहेत. ज्यांनी सकल संपदा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे स्वराज्य स्थापन केले व ज्यांनी हे स्वराज्य स्वप्न पुढे चालवले असे छत्रपती संभाजी महाराज या संत विभूतींच्या चरणी मी नतमस्तक होतो. शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? महिलांच्या कपाळाला कुंकू राहिले नसते, अंगणामध्ये तुळस राहिली नसती, मंदिरावरचे कळस राहिले नसते आणि आपण सर्वजण येथे बसलो नसतो. आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत आणि राज्याभिषेक सोहळा उद्या, आज आपण सर्व हे डोळ्यांनी बघतोय, पाहतोय. हे कुणाचे उपकार आहेत? तर माझ्या राजाचे उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधीतरी उलटे करून बघा. जीवाशी जो व्यक्ती आयुष्यभर जीवाशी खेळला त्या महान विभूतीचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजांचं कार्य फार महान होतं, फार मोठं होतं. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत, परंतु एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यांनी मंदिर केलं असे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं त्यांचे केलेले कर्माची पावती म्हणजे समुद्रामध्ये स्मारक उभा राहिले लागले. जगामध्ये सर्वात जास्त स्मारक कुणाचे असतील ते माझ्या राजाचे आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस जीवन जगला परंतु कसा जगला याला फार महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही फार मोठी विभूती आहे. संत महात्मे सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला ता कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिला ता कीर्ती जगा माझी. माणूस म्हणून जीवन जगला परंतु कशा पद्धतीने जगला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जीवन प्रत्येकाने जगले पाहिजे. ज्यांची कीर्ती जगामध्ये शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराज जरी महाराष्ट्राच्या मातीला सोडून गेलेत तरी त्यांचे आचार विचार चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहणार आहेत. असा राजा एक महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. त्यांची कीर्ती खूप मोठी आहे. त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या एक छोट्याशा बालकांनी बोलणं काही उचित नाही. आता सर आहेत, सर बोलतीलच पुढे, पण मी एक छोटंसं गीत म्हणतो राजांचं आणि माझं 2 शब्द संपवतो. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगला झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानितो जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्रीमंत कीर्तिवंत गुणवंत यशवंत छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू साम्राज्य दिन, त्यालाच आपण शिवराज्याभिषेक दिन ह्या एका अनुषंगाने आपण सगळेजण ओळखतो किंवा आपण सगळेजण तिथे ज्ञात आहोत. ह्या दिवशी, आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. म्हणून ह्या दिवसाला किंवा ह्या दिवशी हिंदू साम्राज्य दिन किंवा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या गावातही आज या सोहळ्याकरता सगळेजण जमलेले आहेत. तर एक थोडीशी पार्श्वभूमी फक्त आपण बघून घेऊया की भारत देशामध्ये पूर्वीच्या काळापासून विविध साम्राज्य ह्या देशभर अखंड भारतामध्ये जो पूर्वीचा भारत होता विभक्त होण्याच्या आधीचा, तर वेगवेगळे साम्राज्य या ठिकाणी होते. कुठे पैठण साम्राज्य होतं, यादव साम्राज्य होतं. हे विविध साम्राज्य त्या विभागामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपापल्या निश्चित असलेल्या सीमेमध्ये हे सगळे साम्राज्य त्या ठिकाणचे राजे चालवत असत. वेगवेगळ्या पूर्ण भारत देशामध्ये आपापल्या परीने हिंदू संस्कृती किंवा हिंदू जीवन जगण्याची जी पद्धती आहे ती पद्धती त्यांच्या साम्राज्यांमध्ये चालत असत. साधारणतः 11व्या शतकांपर्यंत अफगाणिस्तानचा राजाही हिंदूच होता. 11व्या शतकापर्यंत अफगाणिस्तानचा राजाही हिंदूच होता. पण मग ही सगळी गडबड कुठे झाली, तर परकीयांनी जे विविध आक्रमण या देशावरती केले, या देशाची लुटमार करण्याकरता ते इथे आले, या देशाची संस्कृती नष्ट करण्याकरता इथे आले. तर ह्या सगळ्या आक्रमण करता करता त्यांनी हे सगळ्या देशाचं विभाजन केलं व वेगवेगळ्या ठिकाणची जी हिंदू साम्राज्य या देशभर होती, कार्यरत होती, त्या सगळ्या हिंदू साम्राज्यांना नष्ट करण्याचं काम या परकीय आक्रमकांनी, या इस्लामी राजवटीने हे सगळं केलं. ही इस्लामी राजवट ज्यावेळेस या देशामध्ये आक्रमण करत आली, परदेशातून हे इथे आले आणि ज्यावेळेस हे आक्रमण करत आले तर यांचे आक्रमण करण्याची एक पद्धती होती. त्या पद्धती ह्या ज्या काही भारत देशातले विविध साम्राज्य होते किंवा विविध राजे जे होते त्यांना त्या पद्धतीचा कुठलाही लवलेश नव्हता किंवा त्यांना ती पद्धती अपेक्षितही नव्हती. काय होती ती पद्धती, तर आपण जर बघतो की रामायण बघितलं, महाभारत बघितलं किंवा आपण ऐकलं असेल तर त्यामध्ये एक समोरचा योद्धा जो आहे तो समोरचा योद्धा जर निशस्त्र झाला तर त्याची हत्या करण्यात येत नव्हते. हे हिंदू साम्राज्य किंवा हिंदू जी काही परंपरा होती ती परंपरा आपल्याला असं सांगते की समोरच्या जो कोणी योद्धा आहे तो जर निशस्त्र असेल तर त्यावरती वार करू नये किंवा त्याला मृत्यू देऊ नये. साहजिक आहे, ह्या कुठलेच नियम या इस्लाम राजवटींमध्ये किंवा इस्लामी आक्रमकांकडनं कुठलेच पाळले जात नव्हते, जे कधी हिंदू राजांना अपेक्षितही नव्हते. मग यांनी काय करायचं, निशस्त्र असेल तर त्याचाही वध करण्याचं काम यांनी केलं. आणि जो अत्याचार यांनी इथे केला तर परकीयांनी ह्या इस्लामी राजवटीने की यांच्या आक्रमणामध्ये शेती उद्ध्वस्त करणे, यांच्या आक्रमणांमध्ये काय करणं, यांच्याकडे दोन नियम होते, एक तर इस्लाम कबूल करा नाहीतर मृत्यूदंड स्वीकारा. कित्येक हिंदू त्यावेळी इस्लाम त्यांनी स्वीकारला, ते इस्लाम धर्मामध्ये गेले. कित्येक हिंदूंनी यांच्या विरोधात लढाई केली आणि ते मृत्यूला सामोरे गेले. स्त्रियांवरती अनन्य अत्याचार करणे, जमिनींची लूट करणे, कुणाला गुलाम बनवणे, स्त्रियांचे लिलाव करणे, ह्या पद्धतीने अमानुष अत्याचार पूर्ण भारतभर यांनी केले. साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर 350 ते 400 वर्ष हा अमानुष अत्याचार आणि हे इस्लामी आक्रमक राजवटींच्या माध्यमातून या देशावरती अत्याचार करत राहिले.
इतक्या वर्षांनंतर इतके आक्रमण केल्यानंतर भारत पराभूत का होत गेला किंवा इथली राज्य पद्धती का नष्ट होत गेली? कारण पूर्ण भारतामध्ये विविध साम्राज्य स्थापन केलेले होते हिंदूंचे आणि त्यांचे विविध ठिकाणी ते राजे तिथला कारभार बघत होतं. पण ज्यावेळेस इस्लामी राजवटी आल्या तर यांनी जर एका विशिष्ट क्षेत्रावरती किंवा विशिष्ट साम्राज्यावरती जर आक्रमण केलं तर आपले हिंदू असलेले दुसरे साम्राज्य करणारे राजे किंवा दुसरे राजे दुसऱ्या आपल्याच राज्याच्या मदतीला कधी जात नसत, कारण त्यांची सीमा निश्चित होती. त्यांनी आपण आपली सीमा वाचवायची म्हणून ती वाचवण्याचा प्रयत्न केला. आपल्यावरती ज्यावेळेस इस्लाम आक्रमण येईल त्यावेळेस आपण बघू ह्या विचारामुळे वेगवेगळे राजे पराभूत होत गेले आणि पूर्ण भारतभर काळोख पसरला. ह्या इस्लामी राजवटींची सत्ता स्थापन झाली, अमानुष अत्याचार केले गेले. त्या अत्याचार सततच्या होणाऱ्या अत्याचारामुळे कधीतरी परत हिंदू राजा होईल किंवा चांगली पद्धती अस्तित्वात येईल असा कुठलाही लवलेश शिल्लक राहिलेला नव्हता. आणि 350-400 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या नंतर जी काही लढाई सुरू झाली त्यावेळेस काही वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर ह्या इथल्या जनतेला, या भारतातल्या जनतेला असं वाटलं की नाही, परत काहीतरी हिंदू राजा येऊ शकतो, परत साम्राज्य उभं राहू शकतं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर इतर साथीदार उभे राहिले आणि मग त्यांनी परत ते साम्राज्याची स्थापना केली. इतक्या भयावह परिस्थितीमध्ये बघा वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये हिंदू मंदिरं पाडणं असेल, या सगळ्या गोष्टी सगळ्याच केल्या गेल्या. 350-400 वर्ष अगोदर पूर्ण केल्या गेल्या. ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये, या इस्लाम राजवटींच्या विरोधामध्ये हिंदूंच्या संरक्षणाकरता, हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. पण मग छत्रपती शिवाजी महाराज नुसतेच उभे राहिले का? नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटकही होते. संघटक हा नेतृत्व गुण त्यांच्याकडे होता. म्हणून कुठेतरी या राष्ट्राकरता, या धर्माकरता तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, यांच्यासारखे या धर्मावरती, राष्ट्रावरती प्रेम करून इथे हुतात्मक पत्करण्याकरता असंख्य असे मावळे, असंख्य असे मराठा साम्राज्य इथे उभं राहिलं. आणि ह्या ज्या काही लढाया आहेत वेगवेगळ्या प्रांतामध्ये असतील, वेगवेगळ्या किल्ल्यांच्या लढाईमध्ये असेल, त्या सगळ्या लढाया किंवा ते सगळ्या कार्यपद्धती आपल्याला ज्ञात आहेत. अशा कुशल संघटन करता करता हजारो मावळे, लाखो मावळे, म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवाती 1000-1200 मावळ्यांची जी फौज होती ती त्यांच्या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये लाखभराचे घोडदळ, पायदळ हे साम्राज्य पूर्ण उभं राहिलं. आणि ह्या संघटन कुशल गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण सर्वांना त्यांना राजा म्हणून स्वीकारलं. त्यावेळेसच्या जनतेने त्यांना राजा म्हणून स्वीकारलं. तर ते फक्त त्यांनी इस्लामी चळवळींच्या विरोधातच फक्त लढा दिला का? तर नाही, त्यांनी शेतकऱ्यांचाही विचार केला. त्यांनी म्हणजे छत्रपतींचं घोडदौल असेल किंवा ते जर दुसरीकडे जर आक्रमणाकरता जात असेल तर तिथे सुद्धा छत्रपतींचं एक म्हणणं असायचं की शेतकऱ्याच्या शेतीतून ते जाता कामा नये, शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान होता कामा नये. आणि अशी गोष्ट जर घडतच असेल तर त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई दिल्याची जबाबदारी त्यावेळेस त्या राज्यकर्त्यांकडनं किंवा त्या नेमलेल्या सेनापतीकडनं घेतली जात होती. इतका बारकाव्याच्या गोष्टी छत्रपतींनी बघितलेल्या होत्या. जो काही कर गोळा केला जात होता किंवा जे काही व्यापार पद्धती होती, साहजिक आहे की पोर्तुगीजांसारखे ज्यावेळेस मिठात भारत देशामध्ये, कोकणात जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ तयार व्हायचं. पण मग खुली व्यापार पद्धती असल्यामुळे इतर देशातले लोक होते त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले होते. साहजिक आहे, मिठाचाही व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि अत्यंत स्वस्तामध्ये त्यांनी मीठ विक्रीचं सुरू केलं. त्यामुळे काय होणार होतं तर इथलं जे काही व्यापारी पद्धती होती ती नष्ट होणार होती. इथले जे काही व्यापारी होते मिठाचे किंवा मिठाचे जे काही कोषागार होते ते नष्ट होणार होते. त्यावेळेस छत्रपतींनी विचार केला की परकीयांनी जे काही मीठ आणलंय तर त्यावरती तो कर त्यांनी लादला. त्या करामुळे त्याची रक्कम वाढली व साहजिक आहे की इथली व्यापार पद्धती जिवंत राहिली, ती उत्तम प्रकारे कार्यरत राहिली. हा दूरदृष्टिकोन असणारा राजा आमचा छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेतलं. वेगवेगळ्या जातींचे जे काही कलागुण होते किंवा वेगवेगळ्या जातींच्या ज्या चाली पद्धती होत्या, चालीरीती होत्या, त्या चालीरीती, त्या पद्धतीचा फायदा त्यांनी या साम्राज्याकरता, या स्वराज्याकरता, या हिंदवी स्वराज्याकरता करून घेतला. त्यावेळेस त्यांनी 18 पगड जातीला कसा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्या साम्राज्यामध्ये, त्या स्वराज्यामध्ये, ते त्यांनी बघितलं. त्या त्यांच्या कलागुणानुसार त्यांनी जोपासलं. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच हवेसे होते म्हणून सर्वजण त्यांच्याकरता प्राणांची आहुती द्यायलाही तयार होते. त्या हिंदवी स्वराज्याकरता वेगवेगळ्या मोहिमा स्वीकारण्याकरताही तयार असायचे.
फक्त पगार दिला जात होता असं जर कुठे नव्हतं, किंवा फक्त जुलमी अत्याचार करून त्या सैन्याला लढवलं जात होतं, हे इस्लाम राजवटीमध्ये चालत होतं. पण छत्रपतींनी काय केलं तर त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या नेतृत्वाने त्यांनी त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या राष्ट्रपती या धर्माप्रती स्वाभिमान जागृत केला. म्हणून एवढे असंख्य मावळे, आपण जर मावळ्यांच्या जर यशोगाथा बघितल्या तर एक एक यशोगाथा अप्रतिम पद्धतीने किंवा एक एक यशोगाथा ही म्हणजे त्यावेळेसचं चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर ते आपल्याला लक्षात येईल की ते राष्ट्रपती प्रेम किंवा धर्मपती प्रेम असल्याशिवाय ते उभं राहू शकत नाही. ते प्रेम देण्याचं काम राष्ट्रपतीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. फक्त मुस्लिमांच्या किंवा इस्लाम राजवटीच्या विरोधात ठीक आहे, त्यांनी हिंदूंवरती अत्याचार केले, अन्याय केला असेल, आमचे मंदिरं पाडली असतील, तर ते मंदिरं उभं करण्याचंही काम परत छत्रपतींनी केलं. कित्येक मंदिरांची पुनर्बांधणी ज्या इस्लाम राजवटीमध्ये पाडल्या गेल्या होत्या, बघा अयोध्येचं श्रीराम मंदिर असेल किंवा काशीचं विश्वनाथ बाबांचं मंदिर असेल, हे ज्यावेळेस इतिहासकार या देशामध्ये आले त्यावेळेस ते बोलून गेले की औरंगजेबाने ज्या मंदिरं पाडून तिथे मशिदी बांधल्या, त्या मशिदींचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा येथील हेच भारतीय करत आहेत. ही इथली अपमानास्पद गोष्ट आहे. पण जे काही मंदिरं पाडले होते त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करण्याची सुरुवात त्यावेळेस छत्रपतींनी केली होती. असे कित्येक मंदिरं आहेत, त्या मंदिरांच्या पुनरुत्थान करण्याच्या कामाच्या कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. जेवढे होईल तेवढं त्यांनी उभं केलंय. पण पुढचाही जो इतिहास आहे आपण जर बघितलं की छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण ती छत्रपतींना शिवराज्याभिषेकाची किंवा राज्याभिषेकाची गरज का पडली तर कुठलाही एक राजा असो तो त्या साम्राज्यामध्ये आपलं काम करत असतो, तरी ते एक अधिष्ठान असतं. ते एक आपण त्याला म्हणू की ते एक कार्य आदेश देण्याची किंवा कार्यपद्धती करण्याची ती एक प्रमुख व्यक्ती असते. बऱ्याचशा चर्चेनंतर छत्रपतींनी मग असं स्वीकारलं की चला आपल्याला राज्याभिषेक हा करायला पाहिजे. राज्याभिषेक करताना जर बऱ्याचशा गोष्टी बघितल्या तर राज्याभिषेकानंतर म्हणजे मराठी भाषा जी आहे तर त्या मराठी भाषेवरती सुद्धा खूप वर्ष इस्लामी राजवटींमुळे या फारशी भाषा ज्या आहेत त्या मराठी भाषेमध्ये घुसवल्या गेल्या होत्या. तर अशा कित्येक जे शब्द आहेत ते शब्द सुद्धा बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं. त्याच्यावरती विशिष्ट व्यक्तींची नेमणूक करून ते शब्द काढले आणि तिथे संस्कृत शब्दांची त्यांनी तिथे रचना केली आणि ते शब्द त्या बोली भाषेमध्ये त्यांनी घातले. जे भाषा जगवण्याचं, जिवंत ठेवण्याचं किंवा तिथे इतर कुठली घुसमट नको म्हणून त्यांनी त्यावरती काम केलं. जर बघितलं तर विविध वक्त्यांनी छत्रपतींवरती जे बोलले तर ते आजही आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की छत्रपतींनी हिंदूंच्या संरक्षणाकरता काम केलंय. महात्मा फुलेंनी जर पोवाडा आपण बघितला तर त्यामध्ये असं सांगितलं गेलं त्या पोवाड्यामध्ये की हिंदूंकरता हा राजा उभा राहिला. म्हणजे ज्यावेळेस छत्रपतींच्या पहिल्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं त्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री जे होते तर त्यांनी असे शब्द वापरले होते की छत्रपती शिवराय झाले नसते तर पाकिस्तानची सीमा शोधायला आम्हाला फार काही लांब जावं लागलं नसतं, ते आमच्या घराच्या आसपासच कुठेतरी आम्हाला मिळाली असते. आणि आज आपण जर बघितलं समाजामध्ये म्हणजे छत्रपतींनी ज्या पद्धतीने काम केलं की 18 पगड जातींना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि आज आपण जर बघितलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील यांचा चेहरा समोर करून जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत. हो, आम्ही निक्षून सांगतो की आमच्या हिंदू धर्मावरती अत्याचार आणि अन्याय केला गेला आणि तो अत्याचार आणि अन्याय धर्मावरचा पुसण्याकरता छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील त्यांनी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या बौद्धिकांमधनं किंवा बोलण्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली किंवा हिंदूंकरता ते उभे राहिले, हिंदूंच्या रक्षणाकरता उभे राहिले, हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता उभे राहिले हे त्यांनी सांगितले. पण आज कुठेतरी हिंदवी स्वराज असेल किंवा हिंदू शब्द ज्या वेळेस येतो त्या वेळेस आपल्याकडे बऱ्याच जणांना एक शब्द झालेला असतो की नाही हिंदू आलं की आपण थोडंसं लांब जावं, सर्वधर्म समभाव वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत. पण एक गोष्टीचा जर विचार केला तर आज हिंदू म्हणून आपण किती प्रमाणामध्ये एकत्र होतो. पण याही पेक्षा हिंदूंच्या विरोधामध्ये इतर जे कोणी आहेत ते बघा किती प्रमाणामध्ये एकत्र येतात. गोव्यामध्ये त्यावेळी पोर्तुगालांनी काय केलं की आदेश सोडला की इथे जर राहायचं असेल तर इथे ख्रिस्ती होऊनच तुम्हाला राहावं लागेल. ही गोष्ट
म्हणजे एक गाव होतं, त्या गावातले 4,000 लोक वस्तीतले 1500 पेक्षा जास्त लोकांनी ख्रिस्ती स्वीकारलं. उरलेले जे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले, त्यांनी ती घडलेली घटना त्यांना सांगितली. त्यावेळेस छत्रपतींनी त्या गोव्यावरती आक्रमण केलं आणि त्यावेळेस त्या गोव्यातल्या पोर्तुगालांनी सांगितलं की नाही, आपण इथे धर्मांतर केलंय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे आक्रमण केलं, ते धर्मांतरण बंद केले नाही. तर हा राजा हिंदूंचा राजा आहे आणि तो हिंदूंवरचा अन्याय सहन करणार नाही, ह्या पद्धतीने त्यावेळेस तो जो अत्याचार हिंदूंवरती किंवा जे काही धर्म बदलण्याचं काम सुरू होतं त्यावेळेस ते थांबवण्यात आलं. विविध मंदिरं असतील, आजही ते पाडल्यानंतर आजही त्यांना संरक्षण दिलं जातं किंवा त्या मशिदींना संरक्षण दिलं जातं. हे आपल्या धर्माची अपमानास्पद वागणूक आहे, ते आपल्या अपमानाचं एक केंद्र आहे आणि आजही ते जिवंत आहे. का? कारण त्या मशिदी आज जिवंत आहे, तिथे मंदिरं पाडून ते उभी केली आहे. हा विचार छत्रपतींचा होता का? नाही. तर जिथे जिथे मंदिरं पाडले तिथे तिथे परत त्या मशिदी पाडून तिथे मंदिरं उभं करण्याचं काम छत्रपतींनी केलंय. इतिहासामध्ये कित्येक त्याच्यात अशा नोंदी आहेत. ज्या काही अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धांवरती छत्रपतींनी काम केलं असेल. म्हणजे बघितलं तर समुद्र पर्यटन हा पूर्वी हिंदू धर्मामध्ये मान्य नसलेली एक गोष्ट होती की समुद्रातनं पर्यटन करायचं नाही. पण जर बघितलं तर समुद्रामध्ये जे काही परकीय आक्रमण असतील किंवा समुद्र आरमाराची जी गरज आहे त्या आरमाराची गरज लक्षात घेऊन छत्रपतींनी तो विषय थांबवला आणि एक भव्य असं आरमार त्यांनी उभं केलं किंवा भव्य अशी समुद्रीय ताकद त्यांनी उभी केली की परकीय आक्रमण तिथे होऊ शकत नाही. काय केलं छत्रपतींनी? ज्या इतर धर्मात गेले, पूर्वी हिंदू धर्मामध्ये त्यांना परत घेण्याची पद्धती नव्हती, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी परत सुरू केली की जे मुस्लिम झाले त्यांना परत जर हिंदू व्हायचं असेल तर त्यांना त्या हिंदू धर्मात योग्य पद्धतीने घेतलं जाईल. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विषय झाला, राज्याभिषेक करण्याचा निश्चित झाला, तर त्याची तयारी कित्येक महिने आधी सुरू झाली होती. काशीचे प्रसिद्ध गागा भट्ट यांच्याकडे ते पौराहित्य होतं. असे अनेक पौराहित्य करणारे महाराज मंडळी त्या ठिकाणी अगोदरपासून आले होते. 8 दिवस आधी तो विधी सुरू झाला होता. मग त्या राजधानीची सजावट असेल, त्या राजधानीमध्ये विविध कोषागार निर्माण करणं असेल, ते सैन्याचं असेल किंवा पाण्याच्या व्यवस्था असतील, हे सगळं हिरोजी इंदुलकरांकडे दिल्यानंतर त्यांनी ते त्या पद्धतीने उभं केलं. कित्येक वर्ष अगोदर त्या गडाचं काम सुरू करण्यात आलं होतं. कित्येक महिन्या अगोदर शिवराज्याभिषेकाची तयारी सुरू करण्यात आली होती आणि मग त्या राज्याभिषेकाच्या दिवशी तो पूर्ण विधी पूर्ण झाला. 7 नद्यांच्या जलाने महाराजांना अभिषेक झाला. जे जे काही राजेशाहींना निमंत्रित केलं होतं, परदेशी पाहुणे जे होते किंवा जे जे वेगवेगळे संस्थानिक होते, जे जे निमंत्रित होते, असा सर्वजण त्या सोहळ्याला आल्याने तो एक भव्य दिव्य सोहळा त्यावेळेस शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने झाला. का? कारण ती आमची अस्मिता आहे. म्हणून प्रत्येकाला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यपती किंवा राजे व्हावेत, ही प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ होती. कारण अगोदर त्यांनी तेवढं काम केलेलं होतं म्हणून प्रत्येक जणाला ओढ लागलेली होती आणि तो प्रत्येक जण त्या सोहळ्यामध्ये सहभागी होता. असा भव्य दिव्य सोहळा झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हत्तीवरती बसून महादेवाच्या दर्शनाला गेले आणि त्यावेळेस घोषणा झाली की मग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेसपासून मग विविध नाणी आली असतील, विविध पद्धती आल्या असतील, कर प्रणाली त्यांनी निर्माण केल्या असतील आणि एक उत्तम पद्धतीचं राज्य कसं असावं हे त्यांनी दिलं. छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढे कित्येक वर्ष हे राज्य सुरू राहिलं, हे राज्य चालत राहिलं. वेगवेगळे राजे झाले, त्या राजांनी हे कार्य पुढे कित्येक वर्ष चालू राहिलं. पण न घडणारं किंवा हिंदूंचे जे काही पतन झालं होतं की परत होणार नाही, न घडणारी गोष्ट छत्रपतींनी परत हिंदवी स्वराज्यामध्ये निर्माण केली आणि पुढे ते काम अविरतपणे सुरू राहिलं. काय बोध घ्यावा छत्रपतींकडनं? तर जातीभेदामध्ये जे काही आज एकमेकाला विभक्त करण्याचं काम चालू आहे, तर तिथे राष्ट्रप्रेम किंवा धर्मप्रेम कुठे दिसत नाही. व्यक्तिगत स्वार्थाकरता बघा, आजच्या जीवनमानामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी धर्मापासून किंवा राष्ट्रापासून तरुणांचे असेल किंवा देशातील नागरिकांना विचलित करण्याचं काम केलं जातं. पण आपण जर छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींना पायबंद बसेल. व आपल्याला फक्त आपला एक हिंदू धर्म आणि हे हिंदू राष्ट्र एवढाच विचार आपल्याला डोळ्यासमोर येईल. त्यामुळे काय की छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काम करावं आणि वेगवेगळ्या कुठल्याही आमिषांना बळी न पडता धर्म, राष्ट्र, देश ह्या तत्वावरतीच आपण काम करत राहावं. एवढं बोलतो आणि थांबतो.